मला वाटतं आता उन्हाळा चालू आहे नाही का. 3-4 महिने जातील आणि पावसाळा येईल. त्याच्या 3-4 महिन्यानंतर पुन्हा हिवाळा येईल आणि पुन्हा 3-4 महिन्यानंतर उन्हाळा येईल. गमतीची गोष्ट माहिती आहे काय, की हे सर्व हवामानामध्ये होणारे बदल फक्त एका वर्षातच घडून येणार. भगवंत अर्जुनाला आणि आपल्याला प्रस्तुत श्लोकाच्या माध्यमातून हेच सांगू इच्छितात की थंडी, ऊन, वारा, पाऊस, हवामानामध्ये होणारे हे सर्व बदल अनित्य आहेत. काही काळासाठी उत्पन्न होतात आणि काही काळानंतर नाहीसे होतात. त्याचप्रमाणे मनुष्याचं आयुष्य आहे. ज्याप्रमाणे आयुष्यात येणारी संकट काही काळासाठी उत्पन्न होतात आणि काही काळानंतर आपोआपच नाहीसे होतात. जर आज चांगले दिवस आहेत तर नीतीने वागा, चांगले वागा, कारण वाईट दिवस यायला वेळ लागत नाही. आणि आज जर वाईट दिवस आहेत तर भगवंतावर विश्वास ठेवा, सातत्य ठेवा, कष्टरत राहा, कारण चांगले दिवस नक्कीच येतील. जर आज सुखात आहात तर दुःख कधीही येऊ शकतं आणि आज जर दुःखात आहात तर सुखही कधी येऊ शकतं. केवळ सुख किंवा केवळ दुःख आयुष्य असं होत नसतंय. दोन्ही गोष्टींचा समतोल आपल्याला राखता आला पाहिजे आणि दोन्ही गोष्टींचा समतोल राहील त्याचप्रमाणे जसं वर्ष आपलं थंडी, ऊन, वारा, पाऊस याने भरून निघतंय तसंच आपलं आयुष्य सुखाने आणि दुःखाने दोन्ही गोष्टीने चांगल्या प्रकारे भरून निघू शकतं. जुळलेले असा आपण जाणून घेत आहोत संपूर्ण श्रीमद भगवद्गीता. दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण.